संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं वाहन अडवण्यात आलंय। बोनस मिळणार नसल्याचं कळताच बँक कर्मचारी आक्रमक झाले। जिल्हा बँकेची बैठक संपल्यानंतर कर्मचाऱ्यांनी गाडी अडवली। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील बोराळा जहांगीर ते खंडाळा शिंदे या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली। रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्यामुळे अनेक अपघात घडत आहेत। धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिलंय। यामुळे आता आदिवासी समाज आक्रमक झाला। या विरोधात आदिवासी समाज बांधवांनी यवतमाळ येथील आझाद मैदानात एक दिवसीय उपोषण आंदोलन केलं। महायुतीत 35 ते 40 जागा आमच्या पक्षाला सोडाव्यात अशी मागणी रासपचे महादेव जानकर यांनी केली। सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास 288 जागांची आमची तयारी आहे। रासप नेते महादेव जानकर यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा देण्यात आला। जानकरांच्या भूमिकेमुळे महायुतीत तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे। संभाजीनगर शहराला खेटून असलेल्या बौद्ध लेणीच्या खाली बौद्ध विहार पाडण्यासंबंधी पोलिसांनी नोटीस बजावली। त्यामुळे बौद्ध समाज आक्रमक झाला असून पोलीस आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले। लातूर जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक झाले। सोयाबीनला 8,500 रुपये भाव देण्यात यावा या मागणीसाठी औसा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन सुरू आहे। तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील प्रेक्षणीय आणि नयनरम्य नरमादी धबधबा सुरू झाला। हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची आता गर्दी वाढली। आळंदीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात इंदिरा एकादशी निमित्ताने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। सजावटीसाठी झेंडू, अष्टर, राजा, जरबेरा, झेनिया या फुलांचा समावेश करण्यात आला। चंद्रपूर वन विभागाअंतर्गत चिचपल्ली परिक्षेत्रातल्या जानाळा नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक 717 मध्ये T83 वाघिणीला जेरबंद करण्यात आले। ही वाघिणी याच जंगलातील शेतशिवारात काम करणाऱ्या एकूण 4 ग्रामस्थांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली। नवी मुंबई बाजार समितीचे सभापती विधानसभा निवडणूक लढणार आहेत। अशोक डक हे माजलगाव विधानसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। अजित पवारांकडे उमेदवारी मागणार असल्याची माहिती आहे। संवाद मेळाव्यातून निवडणूक लढण्याची आता घोषणा करण्यात आली। सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी लाखो अर्ज दाखल झाले होते। त्यापैकी जवळजवळ 40 कोटी रकमेचे वाटप विमा कंपनीने थकवले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम द्यावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रास्ता रोको करणार असा इशारा देण्यात आला। दापोली नगर परिषदेतील 8 पैकी 7 नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला आहे। उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्या नेतृत्वाखाली वेगळ्या गटाची स्थापना करण्यात आली असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा धक्का बसला। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून ओबीसी मतांची मोठ बांधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। ओबीसीतील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भाजप ओबीसी मतदारांपर्यंत पोहोचणार आहे। आदिवासींच्या प्रश्नांसाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ मैदानात उतरणार आहेत। सोमवारपासून मंत्रालयासमोर झिरवाळ धरणे आंदोलन करणार आहेत। सरकारने धनगरांना आदिवासीतून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार। मवियाकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले। यवतमाळच्या बाभुळगावमध्ये तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी बैलगाड्या हाकत शेतकऱ्यांची सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मुख्यमंत्री पदावरून वाद टाळण्यासाठी मवियाकडून प्रयत्न सुरू आहेत। मुख्यमंत्रीपदाच्या दाव्याबद्दल कुठेही सार्वजनिकरित्या वक्तव्य न करण्याच्या सूचना तिन्ही पक्षातील नेत्यांना देण्यात आल्या। बीडच्या वडवणी तालुक्यातील देवगाव येथे धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी धनगर समाजाचं उपोषण सुरू आहे। पुण्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराविरोधात अभाविक आक्रमक झाले। कॉलेजसमोर आंदोलन करत विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त केलाय। गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्याची मागणी देखील या दरम्यान करण्यात आली। कोलकाता येथील महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणी संदीप घोष यांचा जामीन फेटाळता न्यायालयाने महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं। तर संदीप घोष यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास फाशीची शिक्षा होऊ शकते। अक्षय शिंदेंच्या मृतदेहावर अद्याप अंत्यसंस्कार झाले नाहीत। राज्य सरकारकडून जागा उपलब्ध न झाल्याची माहिती अक्षय शिंदेंच्या वकिलांनी दिली। पुणे रेल्वे स्थानकावर केवळ 74 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत। दररोज लाखो प्रवासी असणाऱ्या पुणे स्थानकावर फक्त 120 कॅमेरे आहेत। प्रवाशांची संख्या लक्षात घेता सीसीटीव्हीची संख्या अपुरी आहे। तुळजापूर तीर्थक्षेत्राचा 1999 कोटी रुपयांचा अंतिम विकास आराखडा मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे। तर पुढील 10 दिवसात उच्चाधिकार समिती मान्यता देण्याची शक्यता आहे।
छत्रपती संभाजीनगरात निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे एका शिक्षिकेविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून कामासाठी हजर झाले नसल्याने ही कारवाई करण्यात आली। धुळे जिल्ह्यात 2 दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झालंय। या परतीच्या पावसामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झालाय। यात शेती पिकांचं पंचनामे करण्याची मागणी देखील होत आहे। बीडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरणाऱ्या 2 जणांना ताब्यात घेतलंय। पैशांसाठी 2 तरुणांनी 90,000ची दुचाकी 9,000ला विकली। मवियाकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। मोर्चात केंद्र सरकारची प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढण्यात आली। सरकार विरोधात घोषणाबाजी करत यात्रा काढण्यात आली। वर्ध्याच्या 4ही मतदारसंघात तिसऱ्या आघाडीकडून चाचपणी सुरू आहे। आर्वी मतदारसंघात तिसऱ्या आघाडीतून उमेदवारीसाठी जय बेलखेडे इच्छुक आहेत, तर आज कारंजा येथे अनेकांचा पक्षप्रवेश होणार आहे। जळगाव मनपा मालमत्ता थकबाकीदारांविरोधात ॲक्शन म्हणून आली। 35 मालमत्ता थकबाकीधारकांचे नळ कनेक्शन तोडले असून नळ कनेक्शन बंद करण्याची मोहीम राबवली जाते।